घरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात आमच्या विरुद्ध तक्रार का दिली असं म्हणत भर रस्त्यावर अडवून दोघांना केली बेदम मारहाण। खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल। घरावरील हल्ल्याच्या सीसीटीव्ही नंतर दोघांना भर रस्त्यात केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर। बीड शहरातील पेठबीड भागात 11 फेब्रुवारी रोजी सदाशिव कोकाट यांच्या घरावर दगडफेक करत आणि लाठ्या काठ्यांनी सीसीटीव्ही फोडत विजयमाला कोकाट यांना मारहाण करण्यात आली होती। याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी पेठबीड पोलिसात 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही फोडून घरावर केलेल्या हल्ला प्रकरणातील गुन्ह्यात माझे नाव का टाकले असा दम देत भर रस्त्यावर 66 वर्षीय सदाशिव कोकाट यांचा मुलगा ज्ञानेश्वर कोकाट यांना अडवून 5 जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे। तू टाकलेल्या गुन्ह्यातून माझे नाव काढून तर घेणार, मात्र तुला 307 मध्ये गुंतवणार असं म्हणत अश्लील शिवीगाळ करत 2 तरुणींसह एकूण 5 जणांकडून दोघा बापलेकांना अमानुष मारहाण करण्यात आली। जर यांना कोणी नेलं तर सगळेच गुंतणार अशी तरुणींनी धमकी दिली। तर घटनास्थळी जमलेल्या जमावाकडून भैया ते मरून जाईल रे, मारू नको असं म्हणत विनवणी करत असल्याचे या व्हिडिओमधून ऐकायला येत आहे। या हल्ल्याच्या दोन्ही घटनांमध्ये कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी असून बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान बीड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 5 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना तात्काळ अटक न केल्यास ते आमच्यातील एखाद्या व्यक्तीला संपवतील अशी भीती देखील जखमींच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे। गाडी चावी पोलीस स्टेशन चावी गाडी चावी दे ना, ह्याची गाडी चावी दे ना, पोलीस स्टेशनला जायला चावी देते ना। चावी दे माझी दत्त मंदिराच्या तिथं ग्राउंड पशी पटकन येत्या मंदिरात। हॅलो आबा तू ये इथं पटकन स्टेडियमच्या ग्राउंड पशी ये। तेव्हा खरं आहे त्याच्या भावाला का ते काही सोबत आढळले मला। अरे तोच आडला आम्हाला काय कुदंडी आहेत रे। चल ह्यांच्या सोबत हा चल चालले तुम्ही मला इथं पोलीस स्टेशन सोडा आलेले त्यांनी। चल चला चला सोडलं कुणी तर सगळे गुत्ते हा टाकून 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 टाका काय तरी तर करू आपण। काका तुम्ही सोडू नका। बरोबर काढ नको तू तुझा ठीक आहे सोड नका बापू चल उतर उतरा खाली सोड नका त्यांना। हा ठीक आहे ठीक आहे कोणाला घ्यायचं ते अरे काय शानपणा करते नाव कशाला कॅमेरे बघितलं ना मी काय केलं होतं। तिथं बघत ना तिथं बघत ना मी माझ्यावर गुन्हा कमी करून घेणार, तुला तर इतकं गुंतविणार ना। तुम्ही उभा राहील काय करत नाही काय मंदिर एक साईडला दत्त मंदिर तिथे गणपतीचं मंदिर आहे। कोणी आडेल नाही, तू लक्षात ठेव आडेल नाही। तू चावी घेतलीस काढून आलं नाही ए भैया अरे मरण की मान ठीक आहे ठीक आहे भैया माझ्या तुझे पाय पडतो सोड रे।
मरून जाईल रे. मरून जाईल काय तुमचं ते नंतर मिटवा रे. मरून जाईल रे ते. सोड रे. ए भैया ए भाई अन्ना उठो. अरे तुम्ही असू काय अन्ना उठ मरून रे ते. अन्ना घर में चलो. ए अरे काय झालं रे. अरे मेला रे ते. माझ्या कुटुंबाला 11 तारखेला 11/2/2026 मध्ये दुपारी 2:30च्या सुमारास माझ्या कुटुंबावर म्हणजे घरावर हल्ला केला. हल्ला झाल्याच्या नंतर 5 महिला 4 महिला 2 पुरुष अशा लोकांनी हल्ला करून माझ्या घराची तोडफोड CCTV कॅमेऱ्याचे फुटेज नष्ट करण्याचे प्रयत्न आणि त्याच दिवशी जीव जाण्याचा उद्देश होता त्यांचा मारण्याचा. पण त्या दिवशी काय त्यांना ते शक्य झालं नाही कारण की तिथं जमाव थोडा जमला. तो हे फसतो का नाही तर माझे आईवडील आई तिथं ॲडमिट असताना सिव्हिलला माझे वडील आणि माझे 2 नंबरचे बंधू असे हे डबा घेऊन जात असताना सयोनगर भागात गजबजलेल्या भागात इतके लोक तिथं असताना ह्यांची एवढी मजल झाली की ह्यांनी तिथं त्यांना अडवल्यानंतर प्रत्येक लोकांना अशी धमकी दिली की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू ह्यांना जर तुम्ही सोडायचे प्रयत्न केले तर. आणि जीव मारायच्या उद्देशाने इतका मोठा घात केला त्यांचा की त्या 5-6 जणांनी इतकं मारलं की त्यांचा जीवच गेला असता. त्यांच्या हातात धारदार शस्त्र असल्यामुळे लोकांचंही मनात भीती झाली की हे आपल्यालाही वार करतील, एखादा आपल्यालाही वार होईल म्हणून त्या भीतीने लोकही सोडायला येणं गेले. मध्ये म्हणणं होतं की 11 तारखेला जी घटना घडली त्याच्यात जे आमच्यावर तुम्ही कलम लावली तर आम्ही तुम्हाला आता संपूर्णच टाकणार अशी बी आमच्यावर तुम्ही कलम टाकली आहे आणि असाही आमच्यावर FIR दाखल झाला आहे. त्या उद्देशाने त्यांनी त्यात असं बोलून दाखवलं. काही लोकांनी त्याचे प्रयत्नही केले व्हिडिओ काढायचे. त्यांचे लोकांचे हे फोडण्यात आले. एक जणाचा मोबाईल फोडण्यात आला. माझी मागणी एवढीच आहे की त्यांच्यावर आज बीड शहर हद्दीमध्ये साहेबांनी 307 दाखल केली आहे. फक्त त्यांना न दिरंगाई होता अटक करावी. नसता ह्याच्यानंतर दिरंगाई जर झाली तर आमच्या घरातली कुठल्या तरी एका व्यक्तीचा घात होऊ शकतो. त्यांनी तशी धमकी दिली की एका माणसाला तरी तुमच्या आम्ही संपवणार आहेत. असाही आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि तसाही झाला आहे.